तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेचा विषय ठरतेय। महाविकास आघाडीच्या खात्यात केवळ 1 जागा पडणार असून त्या जागेवर नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे। एकीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली तरच आम्ही पाठिंबा देणार असं जाहीर केलंय, तर त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंसाठीच आग्रही असल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी अशी पक्षाची आग्रही विनंती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय आणि त्यामुळे ठाकरे गट नेमका काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे, त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं। एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।